ती आत आली आणि कौस्तुभने पहिलं दार लावलं अन मृण्मयीकडे आला. 1 मिनिट मृण्मयी, लेट मी क्लिअर समथिंग्स. काय? पहिली गोष्ट, आता इथून पुढचं सगळं तुझ्या हातात आहे. इथं राहायचं नसेल तर उद्याच्या उद्या तू तुझ्या घरी जाऊ शकतेस. मी तुझ्या घरच्यांना काही सांगायला येणार नाहीये आणि तूही माझ्या घरच्यांना काहीही सांगायची गरज नाहीये. माझा मी बघून घे. म्हणजे आता मला जायला सांगायचंय का तुम्हाला? ती घाबरून म्हणाली. आपण ऐकत आहात गुंतल्या आतुर फिरुनी या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. गुंतल्या आतुर फिरुनी भाग 23. आता तिचं झालं असेल आवरून हा विचार करत तो आत आला आणि पाहतो तर ती बाथरूम मध्ये होती. ती एकटीच काहीतरी झाल्यासारखं मोठमोठ्याने बाथरूम मध्येच रडत होती. तिचं ते रडणं ऐकून त्याचंही हृदय हेलावत होतं आणि त्याला सोबतच चीड सुद्धा येत होती. ते ऐकून त्याचा हात केसात गेलाच. तो तिला हाक मारतच बाथरूम मध्ये गेला. मृण्मयी बाहेर ये. काय चाललंय काय तुझं? माझी आई अशी का रडत आहेस? कोणी मेलंय का? इथून बाहेर चल, कोणी ऐकलं तर काय म्हणेल? तिला ओढतच तो बाहेर घेऊन आला तरीही तिचं रडणं चालूच होतं. मृण्मयी आता बस झालं हे रडणं. माफ कर मला, हवं तर मी चुकलो. तुला नॉर्मल करायच्या नादात मी भरकटलो. आजची रात्र फक्त, मग काहीही त्रास नाही होणार तुला. ओके? उद्या रात्रीची फ्लाईट बुक केली आहे. आपण पहाटे निघू दिल्लीला जायला. आणि हो, जेवली नसशील तर वर जेवण मागवलंय, येईल काही वेळात, ते जेवून घे. आय एम सॉरी टू कौस्तुभ, कदाचित मी जास्त बोलले असेल, पण प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी. ती पुढं काही बोलणार त्या आत तो म्हणाला, नाही समजून घेऊ शकत आता मी तुला, बिकॉज आता मी थकलोय. माझ्या पेशन्सची वाट लावलीस तू, आता बस झालं. पण तिकडं गेल्यावर मग घरचे विचारतील. त्याची काळजी तू करू नकोस, माझा मी बघेन. आता तो अगदी तिरसटपणे बोलत होता. मृण्मयीला लागत होतं तिला बोलून झालं की तो अगदी बाजूला असलेल्या एका खुर्चीत जाऊन बसला. उद्याच जायची त्याने खरंच तयारी केली होती. घरी गेल्यावर आई बाबा आणि सगळेच प्रश्नावर प्रश्न विचारतील हे त्याला चांगलंच माहिती होतं. पण आता त्याला इलाज नव्हता. इथं राहून भलतीच परिस्थिती ओढवून घेण्यापेक्षा घरी जाणं हेच त्याला योग्य वाटत होतं. राहता राहिला प्रश्न इथून लवकर परतण्याचा, तर ऑफिसच्या अर्जंट कामामुळे यावं लागलं असं काहीतरी कारण तो घरी सांगून देणार होता. काही वेळाने जेवण आलं. कौस्तुभने ते आत घेतलं आणि तो पुन्हा त्याच्याच जागेवर जाऊन बसला. आपण एकटंच जेवायचं आणि ते जेवणार नाहीत, उपाशी राहतील, या विचाराने तिला तरी कसा घशाखाली उतरणार होता. तुम्ही नाही जेवणार आहेत का? मी खूप वाईट आहे, तेव्हा तू माझी काळजी करू नकोस. ओके? तुम्ही प्लीज जेवणावर राग नका काढू. मला बोला हवं तर रागाच्या भरात वाटेल ते, पण जेवणावर राग नका काढू प्लीज. तू जेव, माझं पोट ऑलरेडी भरलंय तुझे आरोप ऐकून. ओके, आय एम सॉरी. तू मला सॉरी बिलकुल म्हणणार नाहीयेस. काय आहे, मलाच हौस झाली आहे ना पुढं होऊन अपमान करून घ्यायची. का बोलतोय मी तुझ्याशी? मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये, तो रागाने तोंड वळवत म्हणाला. तिला मात्र एकटीला जेवायला नको वाटत होतं. ते उपाशी राहणार आणि आपण जेवायचं हे चूक वाटत होतं. तिनं त्याला न विचारताच त्याच्यासाठी ही जेवणाची प्लेट तयार केली आणि ती घेऊन त्याच्याकडे आली. थोडं तरी खाल का प्लीज? तुला एकदा बोलेलं कळत नाही का मृण्मयी? मला भूक नाहीये. तो आताही चिडून म्हणाला. ठीक आहे, मग मलाही नकोय जेवण.
ती त्याची प्लेट तिथंच समोरच्या टिपॉयवर ठेवून शांतपणे म्हणत बेडकडे निघाली तशी त्याची रागाने हाताची मूठ बळली गेली आणि उपहासाने डोळेही मिटले. पाहतो तर ती ही आता बेडवर जाऊन एका कोपऱ्यात बसलेली फोनवर काही पाहत राहिली होती. डोकं आता त्याचं चांगलंच गरम झालं होतं. ते काही केलं शांत होत नव्हतं. कुठंतरी आपण भरकटलो. आपल्याला स्वतःवर म्हणावा असा संयम नाही ठेवता आला हेही बोचत होतं त्याला. असं घडल्यावर ती पुन्हा काय रिॲक्ट होईल हे तो जाणत तर होता, पण स्वतःवर ताबा मिळवता न आल्याने तिच्या दृष्टीने काय स्वतःच्याही नजरेत त्याला फेल झाल्यासारखं वाटत होतं. पण अर्थात तो हे कधीच मान्य करणार नव्हता. पण आता ती आपण जेवल्याशिवाय जेवणार नाही असं आडमुठे धोरण स्वीकारून बसलेली पाहून त्याला आणखीनच चीड येत होती. म्हणजे हिला सगळीकडून स्वतःच खरं करायचंय तर असं काहीसं वाटत होतं त्याला. त्याने रागातच प्लेट उचलली आणि काहीच न बोलता तो सरळ गॅलरीमध्ये निघून आला आणि तिथं येऊन स्वतःला नॉर्मल केलं आणि मग जेवू लागला. तो गॅलरीत जाऊन जेवण करतोय पाहून मगच तीही जेवायला बसली. त्याचं असं तुटक वागणं तिला त्रास देऊ लागलेलं, कारण इतक्या दिवसात त्याला खूप मवाळ वागताना तिनं पाहिलेलं. आणि आता छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्याची चाललेली चिडचिड पाहून तिलाच वाईट वाटत होतं. कुठंतरी याला आपणच जबाबदार आहोत असंही वाटत होतं तिला. पण लक्षात येऊनही तशी परिस्थिती निर्माण झाली की तिच्या रिॲक्ट होण्यावर तिचाही ताबा राहत नसायचा. मनातल्या मनात ती तयारी तर खूप करत होती त्याच्यासोबतचं नातं पुढं नेण्यासाठी, पण प्रत्यक्षात मात्र वेगळंच काही घडत होतं. आणि खरंच आता रागाच्या भरात त्याने आपल्याला सोडलं तर याचीही भीती तिला सतावू लागली होती. या काही दिवसात त्याचं आजूबाजूला असणं, तिला समजून घेण्याचा प्रयत्न करणं हेही तर तिला दिसलं नव्हतं का? तर दिसलेलं. आणि म्हणूनच बाहेरच्या माणसापेक्षा तिचा त्याच्यावर जास्ती विश्वास होता. मग ती त्याचीच का बरं वाट पाहत होती त्या मंदिराजवळ. मंदिराजवळ जेवढ्या क्षणापर्यंत तो तिला दिसला नव्हता तोपर्यंत तिची नजर फक्त त्यालाच तर शोधत होती. म्हणजे त्याच्याबद्दल थोडंफार वाटत होतं तिला. अगदीच वाटत नव्हतं असं नाही, फक्त या सगळ्याची तिला इतक्यात घाई नको होती. आणि हे तिचं त्याला समजावून झालेलं, बस त्याच्यात ते पचनी पडत नव्हतं. आणि मग आलेल्या प्रसंगात आज तीही रिॲक्ट होऊन गेली होती. आणि आता मात्र दोघात चांगलंच तंग वातावरण निर्माण झालेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे दोघेही दिल्लीला निघाले. कौस्तुभने आधीच घरी काहीतरी कारण सांगून दिलेलं, पण तो काही आता पहिल्यासारखा मृण्मयीशी बोलत नव्हता. तिच्यापासून जाणीवपूर्वक दूर राहत होता आणि उलट तिलाच आता चुकल्यासारखं वाटू लागलेलं. त्याच्या अटेन्शनची तिला जे सवय झालेली. अखेर दोघंही पहाटेच्या वेळी पुण्यात पोहोचले. आताही मुकाट्याने दोघंही एअरपोर्ट बाहेर आले. त्यानं कॅब बोलावली जी येईपर्यंत वाट पाहावी लागली आणि ती येताच ते दोघं घरी जायला निघाले. आता तिच्यापासून एक ठराविक अंतर ठेवून तो राहणार होता. आताही अगदी कोपऱ्यात बसलेला आणि काचेतून बाहेर पाहत होता. तो पाहत नव्हता तिच्याकडे आणि तिचं मात्र उगाचच त्याच्याकडे लक्ष जाऊ लागलेलं. अर्धा पाऊण तासाच्या प्रवासानंतर दोघंही घरी पोहोचले. डोर बेल वाजवली तर बाबांनी दार उघडलं. काय रे, असं अचानक आलात ही? अहो बाबा, बोललो ना, मला एक अर्जंट काम आलंय, मला यावंच लागलं. काय मग, कशी झाली ट्रीप कौस्तुभ? आई ही एवढ्यात वरून खाली आली. हो, मस्तच झाली आई. बरं, खूप थकल्यासारखे वाटताय, जा आराम करा. मृण्मयी, काय ग, बरी आहेस ना? आईनं कौस्तुभकडे पाहणाऱ्या मृण्मयीला थांबवत विचारलं. हो आई, मी छान. जा जा, आराम करा. तिला म्हणेपर्यंत कौस्तुभ पुढे बेडरूममध्येही निघून गेलेला. मृण्मयीही त्याच्या मागोमाग बेडरूममध्ये आली. ती आत आली आणि कौस्तुभने पहिलं दार लावलं आणि मृण्मयीकडे आला. एक मिनिट मृण्मयी, लेट मी क्लिअर सम थिंग्स. काय? पहिली गोष्ट, आता इथून पुढचं सगळं तुझ्या हातात आहे. इथं राहायचं नसेल तर उद्याच्या उद्या तू तुझ्या घरी जाऊ शकतेस. मी तुझ्या घरच्यांना काही सांगायला येणार नाहीये.
आणि तूही माझ्या घरच्यांना काहीही सांगायची गरज नाही आहे. माझा मी बघून घेईल. म्हणजे आता मला जायला सांगायचं आहे का तुम्हाला? ती घाबरून म्हणाली. मी असं म्हणत नाही आहे. आधीच बोललोय मी, सगळं तुझ्यावर डिपेंड आहे आणि माझं बोलणं अजून संपलेलं नाही आहे. ते ऐकून घे आधी. दुसरी गोष्ट, जर तसं करणं जमतच नसेल आणि तुला इथंच राहायचं असेल तर राहू शकतेस, पण या रूममध्ये सेम बेडवर झोपावं लागेल. पण आधी तर तुम्ही तयारच झालेलात. तेव्हाची गोष्ट वेगळी होती. खरं तर या सगळ्या गोष्टी तिथं गेल्यावर समजावायच्या होत्या, पण तितकं नातं मला जमलंच नाही बहुधा तुझ्यासोबत निर्माण करायला. असो, काय ज्या दिवशी मनालीला निघालो होतो त्या दिवशी माझी आई मला विचारत होती की तुमच्या दोघात सगळं ठीक आहे का. याचा अर्थ कळतोय का तुला? त्यांना सुद्धा काहीतरी शंका आली असणार तुझ्या या वागण्यामुळे. म्हणून सांगतोय मी, तुला इथं सेम बेडवर झोपावं लागेल अँड देर इज अ नो ऑप्शन. कारण मला नाही चालणार त्यांच्या डोळ्यावर कोणतीही गोष्ट येईल की आपण दोघं वेगळं झोपतोय वगैरे. ते विनाकारण हर्ट होतील. तरच इथं राहा. गॉट इट? आणि यावर मला एक्सक्युजेस नको आहेत, म्हणत तो सरळ फ्रेश व्हायला निघून गेला. ती मात्र स्तब्धपणे तिथंच थांबली. तिला अर्थात या घरातून जायला त्याने ऑप्शन तर दिला होता, पण पुन्हा तिथं आईबाबांकडे जायचं या विचाराने तिला नकोसं होत होतं. शिवाय त्यांना काय उत्तर देणार होती ती? घरच्यांनी समजावून तिला पुन्हा इथंच पाठवलं असतं हेही तिला माहिती होतं. सो आता जे काय होईल ते इथेच होईल. पुढं येईल त्याला सामोरे जायचं असा विचार करत ती बेडच्या एका टोकाला येऊन बसली. आताही तिला खूप एकटं वाटत होतं. त्यात कौस्तुभच्या बोलण्यात झालेला प्रचंड बदल, त्याची चिडचिड, शब्दावर जोर देऊन बोलणं, जणू हे सगळं त्याचं तिला कंटाळल्याची जाणीव तीव्रतेने करून देत होतं. आणि तिला वाईट वाटत होतं. हरल्याची फिलिंग आलेली तिला. आपलं काहीही होऊ शकत नाही असं वाटू लागलेलं आता तिला. तो काहीच वेळात फ्रेश होऊन आला आणि कपडे चेंज करू लागला अगदी परक्यासारखा. आणि मग मात्र ती उठून फ्रेश व्हायला गेली. क्वचित क्षणी आत्महत्येचे विचार तिच्या मनात येऊ लागलेले. आपल्यात काहीच अर्थ नाही, आपलं कोणीच नाही, असंच काहीसं वाटू लागलेलं तिला. आजचा पार्ट इथं संपलेला आहे. मला वाटतं मृण्मयीच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी घडलेलं आहे जे तिनं पूर्णतः कौस्तुभला सांगितलं नाही आहे आणि म्हणूनच ती अशा प्रकारचा विचार करू शकते. बघूया कौस्तुभला तिची ही दुसरी बाजू कधी समजेल का. ऐकत रहा गुंतवण्या आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.